25 मधल्या पूर्ण जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत अगदी अलीकडले प्रश्न ते खूप जानेवारी महिन्यापासून फेब्रुवारी मग सगळेच प्रश्न या ठिकाणी कोणाकोणाच्या नवीन नियुक्त्या झाल्या, न्यायाधीश कोणते बदलले, मग त्या ठिकाणी आयुक्त कोणते बदलले, कोणत्या समितीवर कोणाची नियुक्ती करण्यात आली, इंटरनॅशनल लेवल पासून नॅशनल लेवल पर्यंतच्या पूर्ण घडामोडी आपण पाहणार आहोत, जे की करंट अफेअर्स मध्ये आपल्याला खूप महत्वाच्या या महानियुक्त्या या नियुक्त्या मित्रांनो आपल्याला प्रत्येक परीक्षेला येत असतात. अगदी युपीएससी पासून म्हणजे गट ड पर्यंत जरी पद असलं, कुठलंही जरी पद असलं मित्रांनो, तरी हा पॅटर्न महत्वाचाच त्या ठिकाणी ठरतो. चला पुढे आपण पहिला प्रश्न आपण स्क्रीनवरती घेत आहोत मित्रांनो. स्क्रीनवरती आहे भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश CJI ज्यांना म्हटलं जातं मित्रांनो, कोण आहेत? बघा पर्याय या ठिकाणी बघा काय काय दिलेले आहेत. मग BR गवई, ज्ञानेश कुमार, C आहे सूर्यकांत शर्मा, D आहे अजय कुमार. भारताचे पहिले माफ करा 53वे मुख्य सरन्यायाधीश विचारलंय मित्रांनो. 53वे सरन्यायाधीश. नोट्स काढत चला. मला आशा आहे की आपल्या हातामध्ये नक्कीच नोटबुक असेल, आपल्या हातामध्ये नक्कीच पेन असेल, आपण नोट्स या ठिकाणी काढत असाल. पुढे आपल्याला घ्यायचंय 53वे मुख्य सरन्यायाधीश असं आणि पुढे डॉट द्यायचा आहे आणि लगेच पुढचं नाव लिहून घ्यायचंय मित्रांनो. BR गवई हे जे होते तर हे आता रिटायर झालेले आहेत, अलीकडेच त्यांची सेवा समाप्त झालेली आहे. त्यांच्या जागी मित्रांनो सूर्यकांत शर्मा यांची निवड अलीकडेच झालेली आहे. प्रश्न असाही होऊ शकतो की अलीकडेच 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली, असाही प्रश्न थोडा फिरून टिपिकली विचारला जातो. याचं उत्तर आहे C सूर्यकांत शर्मा. मला वाटतं स्क्रीनशॉट घेणारे बांधवही या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. स्क्रीनशॉट आपण नक्कीच त्या ठिकाणी घ्यायचा आहे. प्रश्न दुसरा आहे, इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? 2 नंबरचा प्रश्न मित्रांनो. आणि 2 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष. मग पुढे काढायचं इस्रो अध्यक्ष आणि पुढे डॉट द्यायचा आहे आणि मी जो सांगेल पर्याय त्या ठिकाणी तो पर्याय लिहून घ्यायचा आहे. इस्रोचे नवनियुक्त. माझा आवाज तर व्यवस्थित येतोय? चला, बरेच जण या ठिकाणी लाईव्ह आलेले आहेत. चला प्रत्येक जण लिंक शेअर करा, टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा. तब्बल 6 लोक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सपनाजी उत्तर देत आहेत. चला बाकीचे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून कोणी कारभार स्वीकारला मित्रांनो, समजतंय का? चला, इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून कोणी कारभार स्वीकारला असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते बी. याचं उत्तर आहे व्ही नारायण. याचं पूर्ण PDF मित्रांनो आपल्या अभिजात मराठी या युट्यूब चॅनलला उत्तरासहित मिळणार आहे. उत्तरासहित याचं PDF मिळणार आहे. पुन्हा एकदा आपली स्क्रीन या ठिकाणी छोटी झालेली आहे. आपण भरपूर प्रयत्न करत आहोत ती स्क्रीन आपली आडवी होण्यासाठी, पण तो होत नाही. मी सेटिंग करतो, सगळं करतो, पण ते होत नाही. चला पुढे जाऊयात. आपण पुढे जातोय मी आणि याचं स्क्रीनशॉट तुम्ही नक्कीच मारून घेतलेला असेल, तुम्ही याचं उत्तरही लिहून घेतलेलं असेल. पुढे आपण जातोय. पुढे आपण पाहत आहोत तिसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न मित्रांनो आहे भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण आहेत? सध्याचे उपराष्ट्रपती, हे लक्षात घ्या. सध्याचे उपराष्ट्रपती विचारलाय. का हा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो? तर हा महाराष्ट्रातून हे राज्यपाल होते महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रामधून डायरेक्ट उपराष्ट्रपदी पदी त्यांची निवड झाली होती मित्रांनो. निवड मंडळाने त्यांची मतदान घेऊन त्या ठिकाणी संसदेच्या सदस्याने त्यांचं निवड केलेली आहे. जगदीप धनखड मित्रांनो हे यांच्या अगोदर ते उपराष्ट्रपती होते. आता ते नाहीत. 14वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड हे होते. नंतर द्रौपदी मुर्मू हे आपल्या राष्ट्रपती आहेत आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो, बऱ्याच जणांनी उत्तर दिले. अनिल गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. 3चं ए उत्तर आहे असं ते सांगतायत. प्रियंकाजी सांगतायत उत्तर, कल्पनाजी सांगतायत उत्तर. चला सपनाजी उत्तर द्या आणि आपण पुढे जातोय. आणि खरंच उत्तर मित्रांनो CP राधाकृष्णन. खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे काय होतं, हे कितवे आहेत, काय आहेत हे विचारलं जातं. महाराष्ट्रातून ते गेल्यामुळे विचारलं जातं मित्रांनो, हे लक्षात घ्या. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. थोडा मी या ठिकाणी 100 प्रश्नाचं PDF बनवलेलं आहे. आज आपण 50 प्रश्न घेऊयात. थोडं रॅपिड फायर घेऊयात मित्रांनो. बाकीची जास्त चर्चा करण्यापेक्षा उत्तराकडे कसं जाता येईल ते आपण पाहूयात. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न निवडणूक आयुक्त आणि ते पण विचारले भारताचे. हा पॉइंट लक्षात घ्या. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त मित्रांनो. 4 नंबरचा प्रश्न आहे आपल्याकडे. उत्तर अजय कुमार, ज्ञानेश कुमार, दिनेश वाघमारे, प्रशांत कुमार सिंग हेही उत्तर या ठिकाणी आलेले आहेत. आणि बघा चला
4 नंबरचा पर्याय आहे आणि खूप चांगला अभ्यास बऱ्याच जणांचा आहे. सपनाजी थँक्यू व्हेरी मच, उत्तर आपण दिलेलं आहे. कल्पनाजी उत्तर देत आहेत, अनिलजी उत्तर देत आहेत. चला सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 नंबरचा आणि याचं उत्तर आहे ज्ञानेश कुमार बी. ज्यांनी बी दिलं त्यांचं मनापासून हृदयाच्या तळापासून त्यांचं हार्दिक स्वागत आणि म्हणजे धन्यवाद. आणि ज्यांनी उत्तर आलेलं नाही त्यांचंही या ठिकाणी स्वागत, कारण आपल्याला अधिकचा वेळ अभ्यास करण्यासाठी मिळतोय. चला पुढे जाऊयात. आपण 5 नंबरचा प्रश्न घेऊन येतोय. 5 नंबरचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँक, कालच्या आपण लाईव्ह मध्ये पाहिलं होतं RIB. चला त्याची स्थापना कधी झाली, त्याबाबतचे कलम काय होते, 1935 ला ती का स्थापन झाली, त्याच्या अगोदरचा कायदा काय होता, RIB ज्याला RBI असं सुद्धा म्हटलं जातं, भारतीय रिझर्व्ह बँक. चला 26वे गव्हर्नर मित्रांनो या ठिकाणी विचारला आहे. 26वे गव्हर्नर म्हणजे करंटचा विषय हा. 5 नंबरचा प्रश्न आणि पर्याय आपल्याला दिसतात, उर्जित पटेल, शक्तिकांत दास, संजय मल्होत्रा, गिरीशचंद्र मुर्मू. मित्रांनो उत्तर अपेक्षित आहे, उत्तर अपेक्षित आहे. हृदयाच्या तळापासून सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि उत्तर या ठिकाणी मित्रांनो 5 नंबरचा प्रश्न आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे. बरेच जण या ठिकाणी उत्तर देत आहेत, काही जणांची गडबड निश्चित होत असते. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं 5 नंबरचा पर्याय आणि संजय मल्होत्रा, शक्तिकांत दास, उर्जित पटेल मध्ये थोडासा घोटाळा तुमचा होऊ शकतो. हे सर्व लोक करंटच्या रिलेटेड आहेत. मग शक्तिकांत दास कशाचे अध्यक्ष होते, उर्जित पटेल कितवे गव्हर्नर, कुठले अध्यक्ष होते, कशाचे काय बाबतीत त्यांचं नाव आलं, हे सगळे पर्याय आहेत, हे पाहणार आहोत. गिरीशचंद्र मुर्मू यांचंही नाव अगदी थोड्याच वेळात येईल. चला बिलकुल टाइमपास न करता, बरेच जण या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षा देतात आणि मी पहिल्यांदा सांगितलं UPSC पासून डायरेक्ट गट ड या परीक्षेपर्यंत हे प्रश्न मित्रांनो येतात. अशी कुठलीच परीक्षा नाही की ज्याला असे प्रश्न नसतात. महाराष्ट्राचे राज्याचे 22वे राज्यपाल विचारले, 22वे राज्यपाल म्हणजे सध्या कोण आहेत राज्यपाल, तर मित्रांनो भगतसिंग कोश्यारी, खूप यांचं राज्यपाल पद गाजलं होतं. आरिफ मोहम्मद मित्रांनो कुठले हे राज्यपाल आहेत, आचार्य देवव्रत, ले गुरमीत सिंग. चला 6व्या नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आणि मित्रांनो याचं उत्तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी सातको गेमरचे उत्तर देत आहेत, मुगदे उत्तर देत आहेत, या ठिकाणी बिपिन उत्तर देत आहेत. चला अनिल गायकवाडजी उत्तर देत आहेत. खूप खूप धन्यवाद आपलं सर्वांचं. आपली स्क्रीन मित्रांनो छोटी होते, थोडं लॉंग मोठ्या स्क्रीन मध्ये त्याला बघावं, कृपया माफी असावी. स्क्रीन छोटी होत आहे, भरपूर आपण प्रयत्न करत आहोत 4-5 दिवसापासून, पण स्क्रीन आपली छोटीच होत आहे. हॉरिझॉन्टल मध्ये जरी केलं तरी म्हणजे व्हर्टिकल मध्ये जरी केलं तरी हॉरिझॉन्टल होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल, सर्वांचं उत्तर बरोबर आणि सी पर्याय बरोबर. चला सी पर्याय बरोबर. आता या नावाशी आणखी एक नाव गाजतंय जे देवव्रत, ते एक संस्कृत मधून ज्यांनी एक मानाचा पद, ज्यांनी मानाचे एक पारितोषिक त्यांना मिळालं, त्यांचाही या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. त्याचाही प्रश्न मी खाली घेतलेला आहे. चला पुढे जाऊत आपण. 7 नंबरचा प्रश्न. चला बरोबर आहे का, आवाज क्लिअर येतोय, समजतंय का, सगळ्यात महत्वाचं 7 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य. आता आपण यापूर्वी बघितलं होतं मित्रांनो, भारताचे जे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत ते भारताचे विचारलं होतं. आता 7वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे. पर्याय 1 आहे ज्ञानेश कुमार, दुसरा आहे बी दिनेश वाघमारे, तिसरा आहे सी नितीन करीर, डी आहे देवेन भारती. 7 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतोय, महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो अतिशय करंटचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. मुग्धे या ठिकाणी उत्तर देत आहेत बी म्हणून, सातको गेमर बी, अमित या ठिकाणी उत्तर देत आहेत बी, मुग्धे. चला सर्व जणांनी आणि अनिल गायकवाडचे उत्तर देत आहेत, अस्मिता उत्तर देत आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रियंकाचे उत्तर देत आहेत. आणि चला याचं जे उत्तर आहे हे लिहून घ्या. पेन आणि वही तुमच्या हातात असलीच पाहिजे, नोटबुक आणि पेन तुमच्या हातात कंटिन्यू असलाच पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे ज्यांचं नाव आहे. चला बी नंबरचा पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे. पुढे जातोय 8 नंबरचा पर्याय, 8 नंबरचा प्रश्न, माफ करा 8 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती, मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश कोण आहेत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि हे कोण आहेत. 8 नंबरचा प्रश्न आहे, 8 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि हे कोण आहेत.
चला हे कोण आहेत, यांच्या अगोदर कोणाची निवड झाली होती. 8 नंबरचा प्रश्न आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं, अमितजी याचं उत्तर आहे का तुमचं? चला बरोबर आहे, उत्तर तुमचं दिलेलं आहे. अमितजी उत्तर बरोबर. अमितजी दुसरा पर्याय, तुम्ही 2 पर्याय दिलेले आहेत. प्रकाशजी उत्तर दिलेलं आहे. चला चला पुढे जाऊत आपण. उच्च न्यायालयाचे उत्तर करंटच तुम्ही देताय ना. 49वे मुख्य न्यायाधीश मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे. मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश. आणि मित्रांनो बी पर्याय करेक्ट आहे, श्री चंद्रशेखर. त्यांच्या अगोदर आलोक आराध्य हे होते. चला पुढे चलतोय आपण, बरोबर आहे का? चला चला पुढे जातोय आपण. B.R. गवई हे नाव वेगळं आहे. हे नाव या ठिकाणी केंद्राशी रिलेटेड आहे, सर्वोच्च न्यायालयाशी रिलेटेड आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव अलीकडेच आता निवड झाली. चला नोव्हेंबर मध्ये निवड झालेली आहे. 9 नंबरचा प्रश्न, 9 नंबरचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती. आणि महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड झालेली आहे? नितीन करीर, राजेश अग्रवाल, देवेन भारती, अजित पवार. नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची या ठिकाणी निवड झालेली आहे? 9 नंबरचा प्रश्न मित्रांनो. आणि बऱ्याच जणांचं उत्तर येतंय. काही जणांनी 2 म्हणून पाठवलेलं आहे, काही जणांनी बी म्हणून पाठवलेलं आहे. बरेच जण मित्र या ठिकाणी अभ्यास करत आहेत, अभ्यासाची जोडले गेलेले आहेत. आणि खरंच हृदयाच्या तळापासून तुमचं हार्दिक स्वागत. तुम्हाला एक माझा सॅल्यूट मित्रांनो, ज्यांनी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर राजेश अग्रवाल दिले, बी हे उत्तर दिलेलं आहे. खरंच बी हे उत्तर करेक्ट आहे, बी हे उत्तर करेक्ट आहे. चला पुढे जाऊयात आपण. 10 नंबरचा प्रश्न, यूपीएससीचे अध्यक्ष कोण आहेत? यूपीएससीचे अध्यक्ष मित्रांनो, आज जे आपण सगळीकडेच बातमी वाचली असेल की एमपीएससीचे अध्यक्ष या ठिकाणी ज्यांची निवड झाली त्यांच्या बाबतीतही मी या ठिकाणी सांगणार आहे. पण यूपीएससीचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न. आणि या ठिकाणी यूपीएससीचे अध्यक्ष ऑप्शन तुमच्या समोर अजय कुमार, सुजाता चतुर्वेदी, सी आहे अमित खरे, डी आहे विवेक चतुर्वेदी. 10 नंबरचा प्रश्न मित्रांनो. आणि बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. चला उत्तर बरोबर आलेलं आहे, उत्तर बरोबर आलेलं आहे बऱ्याच जणांचं. शीतलजी, स्नेहाजी, मयूरजी, जावेदजी, अमित, चला जावेदजी उत्तर 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 315 आर्टिकल्स. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच जावेदजी. चला स्नेहलजी उत्तर देत आहेत. सर्वजण उत्तर या ठिकाणी द्या. अनिल गायकवाडजी उत्तर देत आहेत. चला सर्वजण उत्तर या ठिकाणी देत आहेत. आणि त्याचं उत्तर आहे ये अजय कुमार. खूप चांगला तुमचा अभ्यास आहे. तुम्हाला याच्या बाबतीतलं आर्टिकल माहित असावं लागतील, कुठल्या भागात हे पद येतं तेही माहित असावं लागेल. चला पुढे जातोय आपण. एमपीएससीचे मी या ठिकाणी मित्रांनो एमपीएससी बाबत थोडी माहिती सांगतो. एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन याचा अतिरिक्त कारभार मित्रांनो कालपासून म्हणजेच 29 डिसेंबर मित्रांनो हा जो कारभार आहे तो डॉक्टर अभय वाघ असं त्यांचं सरनेम आहे. अभय एकनाथ वाघ असं त्यांचं नाव आहे. आणि त्याच्या अगोदर तो विवेक जो भीमनवार होते त्यांच्याकडे तो कारभार होता, अध्यक्ष होते. त्यांचे आता या ठिकाणी अभय वाघ यांची नियुक्ती अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे 29 डिसेंबर दुपारपासून. आर्टिकल 316 स्ट्रक्चर. ओके चला यूपीएससी चे अध्यक्ष आपण पाहिले. आता आपण 11व्या प्रश्नाकडे जातो. थोडं फास्ट आपण घेतोय. महत्वाचा प्रश्न बऱ्याच वेळेस असेही मंडळी विचारलेले आहेत. राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष मित्रांनो विचारले आहेत. 11 नंबरचा प्रश्न, 11 नंबरचा प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या. राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? 11 नंबरचा प्रश्न. 1 नंबरचा आहे नितीन करीर, 2 आहे पल्ले गंगारेड्डी, सी आहे सत्य श्रीनिवास आणि डी आहे सुधांश मित्तल. 11 नंबरचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर. आणि खूप असा बऱ्याच वेळेस याचं वर्तमानपत्रामध्येही आलेला हा प्रश्न. सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय हळद मंडळ मित्रांनो, असे मंडळे सुद्धा अलीकडे बऱ्याच परीक्षेला विचारले जातात. आता परीक्षेचा काळ आहे, बऱ्याच परीक्षा सामोरे आहेत, त्यामुळे सर्वच मुलं अभ्यास करतायत. काही ऍड बाकी आहेत, काही आलेल्या आहेत, काही परीक्षा देत आहेत. 2-3 दिवसावर काही परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत. अशा परीक्षांमध्ये असे प्रश्न असतात मित्रांनो. राष्ट्रीय हळद मंडळाचे अध्यक्ष मित्रांनो बी हा पर्याय, पल्ले गंगारेड्डी हे ते अध्यक्ष आहेत. चला पुढे जाऊयात आपण. आणि पुढे आपण 12 नंबरचा प्रश्न पाहतोय. बीसीसीआय काय हो? बीसीसीआय तर बीसीसीआय हे मित्रांनो याचे सचिव अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न आहे. चला बीसीसीआय चे अध्यक्ष मित्रांनो, चला या ठिकाणी मी अध्यक्ष नाही सचिव विचारतो तुम्हाला. सचिव कोण आहेत? बीसीसीआय चे नवे जे सचिव आहेत मित्रांनो ते कोण आहेत? बीसीसीआय चे नवे सचिव कोण आहेत? 12 नंबरचा प्रश्न आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे. वैजनाथ उत्तर व्यवस्थित द्या आपण. ठीक आहे पर्याय दिलं तरी चालेल.
चालेल, ठीक आहे. शीतलजीने उत्तर दिलेलं आहे, रोशनजीने उत्तर दिलेलं आहे. चला चला, नाही सचिव विचारलेत मी तुम्हाला, सचिव विचारलेत, बीसीआयचे सचिव 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 विचारलेत. अनिल अनिल गायकवाडजी उत्तर दिलेलं आहे. बलुले उत्तर दिलेलं आहे आपण, प्रकाशजी उत्तर दिलेलं आहे, रोशनीजी उत्तर दिलेलं आहे, अनिल गायकवाड पुन्हा एकदा आपलं नाव घेतोय, अस्मिताजींनी उत्तर दिलेलं आहे, मुग्धे उत्तर दिलेलं आहे, अमितजी उत्तर देतात, अमित देव. चला, याचं जे उत्तर आहे देवजीत सौखिया, देवजीत सौखिया असं ते नाव आहे, सचिव आहेत. चला पुढे जातोय. 12 नंबरचा प्रश्न आपण आताच घेतला होता, आपण पुढे जातोय. 13 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय. ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच ज्यांना CEO असं म्हटलं जातं ते कोण आहेत? ICC. चला, खूप महत्वाचा प्रश्न या ठिकाणी. ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जे CEO असं त्यांना म्हटलं जातं ते कोण आहेत? एक आहे, ए पर्याय आहे जयशहा, बी आहे संजय गुप्ता, सी आहे ख्रिस गेल, डी आहे बहादूर सिंग साग. हे महत्वाची नाव आहेत, यांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत, म्हणून कन्फ्यूज होऊन जातं. नोट्स काढा बांधवांनो, ते 3-3, 4-4 वेळेस वाचून घ्या, कारण हे बदल याच्यामध्ये होऊ शकतो. आणि हा टॉपिक जो आहे तो परीक्षेच्या केवळ 3-4 दिवस अगोदर करण्याचा टॉपिक आहे मित्रांनो, कारण त्यांच्या नियुक्त्या कधीही बदलू शकतात, हेही लक्षात घ्या. 13 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि याचं उत्तर आहे बी, संजो गुप्ता. चला, 13 नंबरचा प्रश्न आपण पाहिला. आता पाहूयात आपण 14 नंबरचा प्रश्न. 14 नंबरचा प्रश्न स्क्रीनवरती. भारताचे नवे रॉ प्रमुख कोण आहेत? धुरंधर पिक्चर जर आपण बघितला असेल, धुरंधर फिल्मच्या सुरुवातीलाच अजित डोभाल आणि त्याच्यानंतर एक जो सीन आहे तो रॉच्या प्रमुखासोबत होत आहे. तर असा हा रॉ एक संघटना आहे आपली, आणि ती जी संघटना आहे भारताचे नवे प्रमुख. 14 नंबरचा प्रश्न मित्रांनो, रॉच्या बाबतीतला, आणि रॉच्या बाबतीतला भारताचे रिसर्च अँड अनालिसिस विंग जिला म्हटलं जातं, रिसर्च अँड अनालिसिस विंग याचे प्रमुख कोण आहेत? तर हा खूप महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो. अजित डोभाल, दयाल सिंह, पराग जैन, ज्ञानेंद्र सिंह. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न माहितीच असायला पाहिजे ज्यांना 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 या ठिकाणी एक्झाम द्यायची आहे. वैजनाथजीनं तर डायरेक्टच आन्सर दिलेला आहे, मुग्धे आन्सर देत आहेत, रोशनी जे आन्सर देत आहेत, लखनजीने उत्तर दिलेलं आहे ये म्हणून, लखनजी ये उत्तर देत आहेत. थोडा प्रॅक्टिसची गरज आहे तुम्हाला, मी रॉचे प्रमुख विचारलं हे लखनजी लक्षात घ्या. तुकारामजी उत्तर देत आहेत. चला, अभिषेकजी अभि उत्तर देत आहेत या ठिकाणी. अश्विनीजीने उत्तर दिलेलं आहे. बलुदेव, तुमचं नाव घेतो मी, 2दा घेतो बलुदेव. चला, उत्तर बरोबर आहे आणि सी हा पर्याय बरोबर आहे. पराग जैन रॉचे प्रमुख आहेत. अजित डोभाल यांच्याकडे वेगळं खातं आहे, तोही पर्याय घेतो. मग हे दयाल सिंग यांच्याकडेही तेच खातं आहे, मग कुठलं आहे त्याचाही प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. चला पुढे जाऊयात आपण 15 नंबरचा. आणि 15 नंबरचा प्रश्न, युनेस्कोचे नवे महासंचालक कोण आहेत? युनेस्को खूप महत्वाची संस्था. 15 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि याच्यावर प्रश्न मित्रांनो असतातच. म्हणून संयुक्त राष्ट्रावर प्रश्न असतात का? तर खरंच असतात. मग संयुक्त राष्ट्र कोणते, त्यांची कधी निर्मिती झाली, मग त्याच्यामधले असणारे काही धोरणे काय आहेत, शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्था. बघा, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक आणि वैज्ञानिक जी संस्था आहे ती युनेस्कोचे नवे महासंचालक. मित्रांनो, बिलकुल सही आन्सर दिलेला आहे या ठिकाणी चंद्रकांतजीने. चला, तुकारामजी उत्तर देत आहेत या ठिकाणी, अनिलजी उत्तर देत आहेत आणि चंद्रकांत नाव घेतलेलं आहे आता थोडं, ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण, आणि त्यांचं नाव आहे खालेद यल यनानी. ओके, तर हे खूप महत्वाचं आहे. पुढे जाऊयात आपण, पुढे जाऊयात. बऱ्याच जणांना खूप फास्टही होत असेल. चला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे. IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थशास्त्रामध्ये विचारला जाणारा पर्याय. आणि याच्या हा जो प्रकार आहे, व्यवस्थापकीय संचालक मित्रांनो कोण आहेत? IMF चे संचालक कोण आहेत? मॅनेजिंग डायरेक्टर हे पद, मॅनेजिंग डायरेक्टर विचारले आहेत. अजय बंगा, उर्जित पटेल, क्रिस्टलियाना जॉर्जिवा, संजय मल्होत्रा. 16 नंबरचा प्रश्न. चला, 16 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे कार्यकारी संचालक. मित्रांनो, यांची निवड झाली होती मागेच आणि उत्तर आपण करेक्ट देताय, उत्तर करेक्ट देताय. चला उत्तर देताय आपण, उत्तर बरोबर आहे आपलं सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. चंद्रकांतजी, तुकारामजी, अभिषेक उत्तर देत आहेत, सातको गेमरजी उत्तर देत आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं उत्तर याचं नीट व्यवस्थित, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे महत्वाचे. चला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मित्रांनो महत्वाचं आहे हा पद, आंतरराष्ट्रीय
तुम्ही व्यवस्थित उत्तर, मला थोडं कन्फ्यूज का करताय तुम्ही? चंद्रकांत कल्पना पंडितकर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व्यवस्थापकीय संचालक उर्जित पटेल. चला पुढे जातोय. 16 नंबरचा प्रश्न, उर्जित पटेल हे नाव आहे मित्रांनो, असं नका करू. चला पुढे जातोय. क्रिस्टलियाना जॉर्जिव्हा यांचंही या ठिकाणी एक त्यांना मिळालेलं एक पद आहे, तेही आपण पुढे घेतोय. पुढे आहे, त्यांचंही नाव पुढे आहे. चला पुढे जातोय आपण. 17 नंबरचा प्रश्न, भारताचे पहिले मेंटल हेल्थ अँबॅसिडर कोण? सगळ्यात महत्वाचा आणि जवळपास येऊ शकणारा असा प्रश्न, म्हणजे जवळपास हा कुठे ना कुठे विचारला जाईल. मग तो पोलीस भरतीला सुद्धा विचारला जाईल. सगळ्यात महत्वाचा मेंटल हेल्थ अँबॅसिडर. मित्रांनो हे लक्षात घ्या, मेंटल हेल्थ अँबॅसिडर. आणि ही विचारलं जाईल कारण ते नाव खूप चर्चेत आहे. हे नक्कीच विचारलं जाईल. चला पुढे जातोय आपण. 17 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि तुम्हाला पहिलं जे जॉर्जिव्हा यांच्याबद्दल मला माहिती सांगायची होती. मीनाक्षीने डायरेक्टली नाव सांगितलेलं आहे. मीनाक्षीजी, थँक्यू व्हेरी मच. चला उत्तर या ठिकाणी, आणि उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. ज्यांनी बी उत्तर दिलेलं आहे त्यांचं सगळ्यांचे धन्यवाद, आणि सी उत्तर दिले त्यांना प्रयत्न थोडे करावे लागतील. राणीजी, चला दीपिका पदुकोण असं ते नाव आहे. पी.व्ही. सिंधूवर एक प्रश्न आपण पुढे विचारतोय. पी.व्ही. सिंधूवर ही प्रश्न आहे. 18 नंबरचा प्रश्न, LICचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? 18 नंबरचा प्रश्न, व्यवस्थापकीय संचालक मित्रांनो कोण आहेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे. LIC लाईफ इन्शुरन्स ज्याला म्हटलं जातं, अशी LIC 18 नंबरचा प्रश्न आहे. आणि त्याच्या संचालक, व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? तर या ठिकाणी चला बलुदेवजी, सातको गेमरजी, चंद्रकांतजी उत्तर अपेक्षित आहे मला तुमच्याकडून. अनिल गायकवाडजी उत्तर दिलेलं आहे, आणि अनिल गायकवाड उत्तर देत आहेत ये, आणि करेक्ट उत्तर आहे R डोराई स्वामी. चला पुढे जातोय. कल्पनाजी उत्तर द्या आपण. सातको गेमर उत्तर द्या. चला सर्वजण उत्तर द्या. चला R डोराई स्वामी. 19 नंबरचा प्रश्न, NCC नॅशनल कॅन्डिडेट कोड ज्याला म्हटलं जातं, NCCचे नवे महासंचालक कोण? NCCचे नॅशनल कॅन्डिडेट कोर्स, NCCचे महासंचालक कोण? तर संजय सिंगल, वीरेंद्र वत्स, प्रवीण रंजन, प्रवीण कुमार. चला 19 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. नॅशनल कॅन्डिडेट कोर्स म्हणजेच याचे NCC ज्याला म्हटलं जातं त्याचे महासंचालक मित्रांनो बी हा पर्याय बरोबर आहे. बी वीरेंद्र वत्स. थँक्यू ऑल ऑफ यू. चला पुढे जातोय. वीरेंद्र वत्स बी. ज्यांचं चुकलंय त्यांनी करेक्ट करून घ्या, नोट्स काढून घ्या. 20 नंबरचा प्रश्न, तिसऱ्या प्रो गोविंदा लीग चे ब्रँड अँबॅसेडर मित्रांनो कोण आहेत? प्रो गोविंदा लीग ब्रँड अँबॅसेडर, तिसऱ्या प्रो गोविंद लीग ब्रँड अँबॅसेडर. आणि तिसऱ्या प्रो गोविंद या ठिकाणी आपल्याला दिसत आहे युवराज सिंग, ख्रिस गेल, बहादूर सिंग साग, अजित पवार. मित्रांनो अजित पवारची यांची ही एका ठिकाणी निवड झालेली आहे. ती अलीकडेच निवड झालेली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. एका खेळामध्ये खेळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे, आणि तीही त्याच्यामुळे त्यांचं वारंवार या ठिकाणी पर्यायामध्ये नाव आलेलं आहे. तिसऱ्या प्रो गोविंद लीगचे ब्रँड अँबॅसेडर मित्रांनो या ठिकाणी 20 नंबरचं उत्तर देत आहेत अनिल गायकवाडजी, आणि ते म्हणतात की बी उत्तर आहे. प्रकाशजी उत्तर देत आहेत, घुलेजी उत्तर देत आहेत, अशोक घुले उत्तर देत आहेत, संदीप उत्तर देत आहेत या ठिकाणी, मीनाक्षीजीने उत्तर दिलेलं आहे, तुकारामजीने उत्तर दिलेलं आहे, प्रकाशजी. चला सर्वांनी उत्तर, सातको गेमर उत्तर दिलेलं आहे, आणि बरोबर आहे बी ख्रिस गेल. हाही लक्षात घ्या, ख्रिस गेल प्रो गोविंदा लीग ब्रँड अँबॅसेडर आहेत. चला पुढे जातोय आपण. 21 नंबरचा प्रश्न, इंडियन गोल्फ प्रीमियर लीग ब्रँड अँबॅसेडर, इंडियन गोल्फ प्रीमियर लीग. चला पुढे जातोय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, इंडियन गोल्फ प्रीमियर लीग ब्रँड अँबॅसेडर 21 नंबरचा प्रश्न, ख्रिस गेल, रोहित पवार, गोल्फ प्रीमियर लीग चे ब्रँड अँबॅसेडर, इंडियन गोल्फ प्रीमियर लीग. 21 नंबरचा प्रश्न, आणि याचे जे आहेत मित्रांनो ते लक्षात घ्या. चला कल्पनाजी उत्तर देत आहेत, राणीजी उत्तर देत आहेत, मुगदेजी उत्तर दिलेलं आहे, संदीपजी, सातको गेमर, अनिलजी गायकवाड. चला 21 नंबरचं उत्तर द्या. 21 नंबरचं अनिलजी. चला अनिलजी उत्तर दिलेलं आहे, सातको गेमरजीने उत्तर दिलेलं आहे. 2 उत्तर तुमचे आलेले आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं 21 नंबरचं जे उत्तर आहे ते युवराज सिंग, इंडियन गोल्फ प्रीमियर लीग. युवराज सिंग हे आहे न्यूजपेपरमध्ये, सकाळच्या न्यूजपेपरमध्ये हा मुद्दा होता. चला पुढे जाऊयात आपण.
22 नंबरचा प्रश्न आणि भारताचे कॅबिनेट सचिव मित्रांनो, खूप चर्चेत राहिलेला मुद्दा. भारताचे कॅबिनेट सचिव अलीकडेच ज्यांची निवड झाली, 22वा प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय. 22वा प्रश्न, 2025 मधील प्रमुख नियुक्त्या, राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नियुक्त्या मित्रांनो आपल्या समोर आता येत आहेत, ज्या की मग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, मग हे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळे डायरेक्ट मी या ठिकाणी कॅबिनेट सचिवकडे डायरेक्ट वळलो आणि ते आहेत मित्रांनो. चला, उत्तर आपलं अपेक्षित आहे सगळ्याकडून. उत्तर या ठिकाणी बरेच जण घेत आहेत. राहुलजी उत्तर देत आहेत, राणीजी उत्तर देत आहेत, मीनाक्षीजी उत्तर दिलेलं आहे, घुलेजी उत्तर देत आहेत आणि घुलेजी म्हणतायत की सोमनाथन, आणि ते उत्तर करेक्ट आहे, CTV सोमनाथन. 22 नंबरचा प्रश्न आणि पुढे जातोय आपण 23 नंबरच्या प्रश्नाकडे. प्रमुख नियुक्त्या, राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नियुक्त्या आपण 2-3 पाहणार आहोत आणि उद्या आणखी बऱ्याच नियुक्त्या आपण पाहणार आहोत मित्रांनो. 50 प्रश्न आज घ्यायचे, 50 प्रश्न उद्या घ्यायचे. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक मित्रांनो, खूप सन्मानाचं पद आहे, ज्याला कॅग असं म्हटलं जातं. चला, हे कोण आहेत? तर 23 नंबरचा प्रश्न, उर्जित पटेल, के संजय मूर्ती, अजय कुमार, BR गवई. चला चला, उत्तर द्या, उत्तर द्या. आणि या ठिकाणी उत्तर आपण शोधून उत्तर देताय, खूप चांगल्या पद्धतीचे उत्तर देताय. एलिमिनेट आपण करतोय, त्यामुळे आपल्याला उत्तर लवकर निघतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि परीक्षेला असा वेळ नसतो, परीक्षेला एक्झरसाइज महत्वाची असते आणि हीच खरी प्रॅक्टिस आहे मित्रांनो. तुम्ही ज्या वेळेस उत्तर देताय ना, बाकीचे रील्स बघत बसण्यापेक्षा, बाकीचे व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा अभ्यासाचे व्हिडिओ तुम्ही घेताय ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 23 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे के संजय मूर्ती, के संजय मूर्ती. चला, पुढे जातोय आपण, पुढे जातोय. 24 नंबरचा प्रश्न, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला CEO असं म्हटलं जातं. नीती आयोग काल आपण पाहिला होता, कधी आला तो? 2015 ला आला. बरोबर आहे का? बरोबर आहे का अनिलजी? बरोबर आहे का? चला, बरोबर आहे तुकाराम. 2015 ला आला. तो कशामुळे आला? तर त्याच्यामध्ये लवचिकता यावी. कुठला आयोग पहिला होता? तर पंचवार्षिक. बघा, बरोबर आहे ना माझं? पंचवार्षिक योजना होत्या. मग पहिली पंचवार्षिक योजना काल आपण बघितली, दुसरी बघितली, तिसरी बघितली. काय असतात पंचवार्षिक योजना हेही आपण पाहिलं. मग पुढे नीती आयोग आला. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण आहेत? 24 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच वैजनाथजी, उत्तर आलेलं आहे. चला, या ठिकाणी तुकारामजीच बरोबर आहे. तुकाराम 2015 ला ते झालं होतं. बलुदेवची या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे. मनीषाजींचं उत्तर आलेलं आहे. स्नेहलजींचं उत्तर आलेलं आहे. मुग्धेनजींचं, सातको गेमर. चला, सर्वांचं उत्तर या ठिकाणी येत आहे आणि उत्तर आहे B हा पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे. B हा पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे. BVR सुब्रमण्यम. मित्रांनो, काय होतं, कधी कधी टीचर सांगतात की जे मोठं आन्सर असतं, सगळ्यात लेंथी जे उत्तर असतं ते उत्तर कधी पण देत जा. तर असं तर प्रकार तुम्ही करत नाहीत ना. तर सगळ्यात महत्वाचं 25 नंबरचा प्रश्न पुढे घेऊन येतोय मी. कॉपी करायची नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. चला, पुढे जातोय आणि पुढे आपण पाहत आहोत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, NHRC ज्याला म्हटलं जातं, याचे अध्यक्ष कोण आहेत? लिहून घ्या मित्रांनो हे पर्याय, प्रश्न लिहून घ्या. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. 25 नंबरचा प्रश्न मित्रांनो, 25 नंबरचा प्रश्न, मानवाधिकार आयोग मित्रांनो बऱ्याच वेळेस कुठल्याही एक्झामला येऊ शकतो मित्रांनो, कुठल्याही. आता आपण जातोय राष्ट्रीय आयोग आणि प्रमुख संस्था, याचे 3-4 प्रश्न मी घेतलेले आहेत, जे की व्यक्ती आहेत, आयोग आहेत, संस्था आहेत, पद आहेत. आणि 25 नंबरचा प्रश्न म्हणजे सर्क्युलर सगळंच नॉलेज तुम्हाला भेटलं जाईल. 25 नंबरचा प्रश्न आहे आणि ते आहेत न्यायाधीश मित्रांनो, न्यायमूर्ती. चला चला, व्ही रामा सुब्रमण्यम, न्यायमूर्ती. B पर्याय करेक्ट आहे मित्रांनो. 25 नंबरचं उत्तर, 25 नंबरचं उत्तर B पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे. B पर्याय, न्यायमूर्ती व्ही रामा सुब्रमण्यम असं ज्यांचं नाव आहे. चला, बरोबर आहे. बऱ्याच जणांनी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे जातोय आपण, पुढे जातोय. तुम्ही हुशार आहात, हुशार आहात म्हणून तर अभ्यास करताय, म्हणून तर तुम्ही लेक्चर पाहताय, म्हणून तर तुम्ही रील मध्ये दुसऱ्या कुठल्या गोष्टी पाहत नाहीत, लाईव्ह मध्ये दुसरं कुठलं पाहत नाहीत, तुम्ही आन्सर देताय, आन्सरचा प्रयत्न करताय. मित्रांनो, तुम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पुढे जातात. मी कालच सांगितलं होतं, कुठलाही अभ्यास खाली जात नाही, कधी ना तो कधी कामाला येतो. मित्रांनो, कुठली ना कुठली एक्झाम तुमची निश्चित निघणारच असते, म्हणून तर तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जातो. चला, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मित्रांनो, ह्या ज्या अध्यक्षा होत्या,
यांचा कार्यकाल मित्रांनो त्यांचं 5 वर्षाचा कधी कधी असतो, त्यांचं सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा कार्यकाल असतो, असं काही हे नाही. चला, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा, चला पुढंच त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांची पुनश्च नियुक्ती झालेली आहे, दोनदा त्यांची नियुक्ती झालेली आहे. पहिल्या त्या महापौर होत्या. आणि सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न जास्त करून महिला व बालविकास मध्ये विचारला जाण्याची शक्यता का असते, कारण त्या महाराष्ट्राच्या आहेत, त्या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर होत्या मित्रांनो. महाराष्ट्राच्या या ठिकाणी वैजनाथजी म्हणतात रुपाली चाकणकर, हा बरोबर आहे, करेक्ट आहे. आणि मग त्या आपल्या महापौर होत्या छत्रपती संभाजीनगरच्या यापूर्वी, आणि त्यांना मग राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा करण्यात आलं. आणि तो पर्याय सी आहे, विजया किशोर रहाटकर. विजया किशोर रहाटकर ह्या होत्या त्या. चला पुढे आपण जातोय, कळाला का प्रश्न, कळाला 26 नंबरचा. चला पुढे जातोय 27 नंबरचा प्रश्न या ठिकाणी मी घेऊन येत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. आता प्रश्न उत्तर द्या, आणि खूप सोपा प्रश्न आहे. अभ्यास तुम्ही करताय म्हणल्यावर, परीक्षेचा कुठलाही अभ्यास करताय म्हणल्यावर हे पद तर तुमच्या डोळ्याखालून बऱ्याच वेळेस गेलं असेल. यांचीही पुनर्नियुक्ती झालेली आहे, पुढे यांची नियुक्ती वाढवलेली आहे. आणि मित्रांनो यांची नियुक्ती विजय रहाटकर यांची सुद्धा मित्रांनो NCW याचे अध्यक्ष ते आहेत, यांची ही पुढे नियुक्ती वाढवलेली आहे. आता यांची जी नियुक्ती आहे हे NSA असं त्यांना म्हटलं जातं. यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा मित्रांनो दर्जा दिलेला आहे. चला, सनीजी, 1 फेब्रुवारी 1 वीक मध्ये होईल का? हो, महिला व बालविकासची जर विचारत असाल तर मित्रांनो ती एक्झाम ज्या फेब्रुवारी मध्ये जाऊ शकते, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, कारण जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर ती या ठिकाणी येईल. 27 नंबरचा प्रश्न आपल्याला उत्तर द्यायचं आहे, आणि बऱ्याच जण उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. दिग्विजयजीचं उत्तर आहे, प्रसन्नजींचं उत्तर आहे, मीनाक्षीजी उत्तर देत आहेत. चला उत्तर भरपूर जण देत आहेत या ठिकाणी. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, आणि ते आहेत योगेशजी, थँक्यू उत्तर दिल्याबद्दल. सातको गेमरजीने उत्तर दिलेलं आहे. अमितजी उत्तर देत आहेत. डॉक्टर महेश या ठिकाणी उत्तर देत आहेत, आणि ते उत्तर आहे सगळ्यात महत्वाचं. हे जे पद आहे ना, ज्यावेळेस धुरंधर पिक्चर मध्ये जो फ्लाईट मधला सीन आहे सुरुवातीचाच, जो आपल्या भाषेमध्ये विमान असं म्हणतात, त्या प्लेन मधला जो सीन आहे सुरुवातीचाच, त्याच्यामध्ये जे जाऊन बातचीत करतात ना, ते हे पद आहे. आणि त्यांचंच कॅरेक्टर या ठिकाणी दाखवलेलं आहे. कॅबिनेट मंत्रिपदाचा यांना दर्जा देण्यात आलेला आहे. बी, अजित डोभाल. मित्रांनो पाकिस्तानमध्ये जाऊन यांनी भरपूर आपल्या राष्ट्रासाठी सुरक्षेसाठी काम केलेलं आहे. असे हे व्यक्तिमत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते आहेत अजित डोभाल. चला 27 नंबरचा प्रश्न कळाला असेल तर पुढे 28 नंबरच्या प्रश्नाकडे मी घेऊन जातोय आपल्याला. आणि 28 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे संरक्षण प्रमुख CDS कोण आहेत? भारताचे संरक्षण प्रमुख मित्रांनो, चला याचं उत्तर CDS. चला CDS भारताचे संरक्षण, अलीकडच्याच राष्ट्रीय संस्था आणि त्यांचं जे पद आहे याच्यावर मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. बरेच जण सर एक्झामची अपडेट बिलकुल मी देईन, आपण त्याच्यासाठी एक वेगळं लेक्चर घेऊयात. पहिल्यांदा हे खूप महत्वाचं आहे, हे सनीजी हे खूप महत्वाचं आहे. हे एक्झाम तुम्ही परीक्षेचं प्रिपरेशन करा, एक्झामचं टेन्शन बिलकुल घेऊ नका. प्रिपरेशन परीक्षेला जर वेळ लागला तर तुम्हाला खूप चांगली गोष्ट आहे ना. जर अनिलजी चव्हाण असं उत्तर आपल्या योगेशजींनी दिलेलं आहे. या ठिकाणी सागरजी उत्तर देत आहेत, मीनाक्षीजी उत्तर देत आहेत, सनीजी उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद, सपनाजी उत्तर देत आहेत, बालुदेव उत्तर देत आहेत. चला सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. आणि बी हे ते पद आहे, बी हे ते व्यक्ती आहेत, जनरल अनिल चव्हाण. चला संरक्षण प्रमुख असं त्यांचं पद आहे. चला पुढे जातोय 29 नंबरचा प्रश्न. आणि 29 नंबरचा प्रश्न, भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? भारतीय लष्कर प्रमुख 29 नंबरचा प्रश्न, 29 नंबरचा प्रश्न, भारतीय लष्कर प्रमुख मित्रांनो, जनरल अनिल चव्हाण, जनरल उपेंद्र द्विवेदी, सी आहे संजय सिंगल, डी आहे प्रवीण कुमार. उत्तर या ठिकाणी सगळ्यांकडून अपेक्षित आहे. 29 नंबरचा प्रश्न, 29 नंबरचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आपल्याकडे येत आहे. त्यांचं जनरल नाव हे लावलं जातं आणि बरोबर आहे, सर्वांचंच बरोबर, जनरल उपेंद्र द्विवेदी. किती सुंदर तुमचा अभ्यास आहे. चला पुढे जातोय आपण 30 नंबरचा प्रश्न. 30 नंबरचा प्रश्न, नौदल प्रमुख कोण आहेत? नौदल प्रमुख. चला 30 नंबरचा प्रश्न, 30 नंबरचा प्रश्न,
करेक्ट आहे बेटा योगेशजी. चला पुढे जातोय आपण. पुढे जातोय. नौदल प्रमुख आपल्याकडून मी घेत आहे 30 नंबरचा प्रश्न. 30 नंबरचा प्रश्न. 30 नंबरचा प्रश्न. नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. ए नंबरचं. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. चला पुढे जातोय आपण. नाव जर घेतलं नाही तुमचं तर तुम्हाला राग येईल. सचिनजी, सागरजी, कल्पनाजी, अनिलजी, दिग्विजयजी, प्रकाशजी, राणीजी, सचिनजी आपण उत्तर दिलेलं आहे. वैजनाथजी उत्तर देत आहेत. शंकरजी उत्तर देत आहेत. अमितजी. चलिए आगे चलते हैं. 31 नंबर का प्रश्न. 31 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. आणि भारतीय हवाई दल प्रमुख मित्रांनो कोण आहेत? हे दल मी मुद्दाम घेतलेत कारण हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यांच्या नियुक्त्या अलीकडे झालेल्या होत्या. 31 नंबरचा प्रश्न. ज्यांना एअर चीफ मास्टर असं म्हणतात, हवाई दल प्रमुख, एअर चीफ मास्टर. चला प्रश्न मला वाटतं खूप सुंदर असा आन्सर तुम्ही देतायत. राणी कुमारजी वेलकमजी, दिग्विजयजी, राणी कुलकर्णी कतरमल असं तुमचं नाव आहे. थँक्यू. सचिनजी थँक्यू व्हेरी मच सचिनजी. अमितजी, सपनाजी चला उत्तर देत आहेत. दिग्विजयजी, वैजनाथजी, सातको गेमर. चला चला सर्वांचंच या ठिकाणी धन्यवाद. मीनाक्षीजी, सुषमाजी, सनीजी. चला उत्तर आपण खूप सुंदर दिलेलं आहे. भारतीय हवाई दल याचं उत्तर आहे अमरप्रीत सिंग. चला सिंह किंवा सिंग असं दोन्हीही त्या ठिकाणी चालतं. 32 नंबरचा प्रश्न. चला खूप सुंदर प्रश्न आणि सर्वात जणांना याचं उत्तर येऊ शकतं. चला सर्वांनाच उत्तर येईल. ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांना करंट्स वाचायचं खूप सवय आहे, ज्यांना न्यूज वाचायच्या ज्यांना सवय आहे, बघण्याच्या सवय आहे, त्यांना बिलकुल याचं उत्तर नक्कीच आपल्याला येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण? 32 नंबरचा प्रश्न. 32 नंबरचा प्रश्न मित्रांनो. आणि बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. सुरेखाची उत्तर देत आहेत, पुष्पाची उत्तर देत आहेत, मीनाक्षीची उत्तर देत आहेत. चला सर्वजण उत्तर देत आहेत. धम्मदीपजीने उत्तर दिलेलं आहे, अनिलजीने उत्तर दिलेलं आहे. थँक्यू अनिलजी. चला कल्पनाजी उत्तर दिलेलं आहे. सर्वांचं थँक्यू, सर्वांचे धन्यवाद. चला योगेशजी म्हणतायत, रेखा गुप्ता. चला बालूजी म्हणतायत सर क्वालिटी. ओके थँक्यू. एकदा लाईक करून जा बांधवांनो, एकदा लाईक करून जा. भरपूर वेळ लागतो परीक्षा. तुम्हाला पीडीएफ आल्यानंतर समजेल की प्रश्न कसे होते, काय काय होते. मी 1 लाईनचे पीडीएफ तुम्हाला देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. पण आज नाही देणार, उद्या आपलं लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर टेलिग्राम चॅनलला आपल्या पीडीएफ येणार आहे. टेलिग्रामची चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नसेल लिंक तर मी थोड्या वेळाने टाकतो. आणि याचं उत्तर खरंच रेखा गुप्ता आहे. बरोबर आहे. 32 नंबरचा प्रश्न. 32 नंबरचा प्रश्न रेखा गुप्ता उत्तर. 33 नंबरचा प्रश्न. चला हे बरेच वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे, बऱ्याच सरळ सेवेला रिपीट झालेला आहे. झारखंडचे 14वे मुख्यमंत्री. आता यांच्यामध्ये काय म्हणजे आहे हे समजत नाही परीक्षेला काढणार. आणि हे परीक्षा PYQ ला बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. 33 नंबरचा प्रश्न. हे काय विचारलं जातं, नावामध्ये थोडं डिफिकल्टी येते कधी कधी आणि म्हणून विचारलं जातं. चला उत्तर 33 नंबरचा प्रश्न. आणि 33 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि उत्तर बी उत्तर करेक्ट आहे. म्हणजे काय होतं, शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, पर्यायामध्ये ते असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हेमंत सोरेन हे लक्षात घ्या. 33 नंबरचा प्रश्न. 33 नंबरचा प्रश्न. हेमंत सोरेन हे 14वे मुख्यमंत्री आहेत, हे लक्षात घ्या. 14वे मुख्यमंत्री. 4 जुलै 2024 पासून ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत. पुढे जातोय आपण. 34 नंबरचा प्रश्न. 34 नंबरचा प्रश्न. मला वाटतं स्क्रीन आपली थकली आहे. बिहारचे राज्यपाल कोण? अलीकडेच त्यांची निवड झाली. बिहारचे राज्यपाल कोण? बिहारचे राज्यपाल. 34 नंबरचा प्रश्न. चला बिहारचे राज्यपाल मित्रांनो. ये पर्याय आहे आनंदीबेन पटेल, बी आहे आरिफ मोहम्मद खान, सी आहे आचार्य देवव्रत आणि डी आहे राजेंद्र आर्लेकर. मित्रांनो आपण परीक्षेला जाताना 2 दिवसा अगोदर आधी सर्व राज्यपाल, मुख्यमंत्री, नवीन नियुक्त्या या बघूनच जा. कारण काय होतं त्या ठिकाणी कधी चेंज होतं आणि परीक्षेमध्ये काय विचारलं असं समजतच नाही. आता काही जण या ठिकाणी म्हणाल की सर 15 दिवस 1 महिन्याने पेपर प्रिंट अगोदर झालेले असते. बांधवांनो राज्यसेवेला डायरेक्ट ज्या दिवशीचा पेपर होता राज्यसेवेमध्ये त्याचं 15 दिवसाच्या अगोदरचे प्रश्न काही करंटचे विचारले होते, हे लक्षात घ्या. त्यामुळे कधी पेपर कधी काय होईल सांगता येत नाही. बिहारचे राज्यपाल या
ठिकाणी 34 नंबरचा प्रश्न आपण, आणि ते आहेत आरिफ मोहम्मद. सर्वांचं धन्यवाद, आरिफ मोहम्मद खान. चला पुढे जातोय आपण, आणि पुढे 34 नंबरचा प्रश्न घेण्यापूर्वी मी थोडं या ठिकाणी कमेंट चालू करतोय, आणि मला कमेंट या ठिकाणी दिसतील, तुम्हाला प्रश्न दिसणार नाहीत म्हणून मी कमेंट बंद केल्या होत्या. चला, उत्तर बरोबर देत आहेत सर्वजण. आणि 34 नंबरचा प्रश्न झाल्यानंतर 35 नंबरचा प्रश्न आपण ओके, अमितजी आपलं या ठिकाणी स्वागत, तुम्ही निश्चित परीक्षा द्या. चला पुढे जातोय, कमेंट करत राहा, मी निश्चितच या ठिकाणी तुमच्या कमेंट वाचत राहील. कमेंट या ठिकाणी इथून बंद करतोय, दुसऱ्या कमेंट माझ्याकडे दुसऱ्या सिस्टीम मध्ये चालू आहेत. चला पुढे जातोय आपण, आणि पुढे पाहतोय सगळ्यात महत्वाचा, केरळचे राज्यपाल. मित्रांनो, केरळचे राज्यपाल कोण आहेत? 35 नंबरचा प्रश्न. 35 नंबरचा प्रश्न, उत्तर या आन्सर याचं पर्याय आहेत आनंदीबेन पटेल, ले जन गुरमीत सिंग, राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, डी आहे आचार्य देवव्रत. 35 नंबरचा प्रश्न मित्रांनो. आणि 35 नंबरचा प्रश्न मित्रांनो, आरिफ मोहम्मद खान बिहारचे राज्यपाल होते, त्यांचं 2 जानेवारी 2025 पासून त्यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणून हा खूप करंटचा विषय होता, जानेवारी महिन्यातला विषय होता, पेपरला येऊ शकतो म्हणून असा विषय होता. 35 नंबरचा पर्याय केरळचे राज्यपाल आपण पाहत आहात, पर्यायामध्ये दिसलेला आहे आपल्याला. तर हे जे आहे मित्रांनो, हे आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. तर मित्रांनो, 2 जानेवारी 2025 पासून यांचीही या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे, म्हणून हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर असं त्यांचं नाव आहे. 36 नंबरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस. मित्रांनो, संयुक्त राष्ट्राचे, आपण संयुक्त राष्ट्र ही संकल्पना आताच पाहिली, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस हा डबल विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि 36 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, 36 नंबरचा प्रश्न, त्याचे सरचिटणीस विचारले गेलेले आहेत. अगोदर वेगळे, म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न वेगळा होता, आता हा प्रश्न वेगळा आहे, सरचिटणीस विचारलाय. संचालक त्या ठिकाणी विचारला असेल, संयुक्त राष्ट्राचे या ठिकाणी सरचिटणीस विचारलाय, सचिव ज्यांना म्हटलं जातं. 36 नंबरचा प्रश्न आहे, आणि ते उत्तर तुमचं बरोबर आहे, आणि ते उत्तर आहे अँटोनिओ गुटेरस. अँटोनिओ गुटेरस. चला पुढे जातोय आपण, पुढे जातोय, बी नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढे आपण जातोय, पुढे 37 नंबरचा प्रश्न मित्रांनो, जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? जागतिक बँक मित्रांनो, जागतिक बँक, आणि ही बऱ्याच वेळेस हा रिपीटेड असतो, अर्थशास्त्रामध्ये विचारला जातो, किंवा सरळ सेवेला याचा प्रश्न बँकेवर विचारला जातो. जागतिक बँकेचे अध्यक्ष मित्रांनो, 37 नंबरचा प्रश्न. आणि 2023 पासून हे या ठिकाणी कार्यरत आहेत. 23 जून 2023 पासून ते मित्रांनो या ठिकाणी कार्यरत आहेत. चला, उत्तर मला अपेक्षित आहे सर्वांजणांकडून. आणि 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे अजय बंगा. अजय बंगा. चला, बरोबर आहे का? चला पुढे जाऊयात आपण. अजय बंगा 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर, करेक्ट उत्तर सर्वजणांनी दिलेलं आहे, धन्यवाद सर्वांचे. 38 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. 38 नंबरच्या प्रश्नाकडे मित्रांनो या ठिकाणी मी सर्वांना घेऊन जात आहे. चला, जागतिक व्यापार संघटना WTO. आता ह्या संघटना ज्या आहेत त्या 1-2 संघटना मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या आणखी आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. या संघटना मित्रांनो पाठच कडून जा, आणि ही महत्वाची संघटना आहे WTO. याचे मग ही कुठे स्थापन झाली, कुठे आहे ही, याचा कारभार कसा चालला जातो, याचे संचालक बॉडीवर कोण कोण आहे, हे सगळं तुम्ही एकदा बघून जा. हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. राणीजीने उत्तर दिलं आहे, सातको गेमरजी उत्तर देत आहेत, बालू उत्तर देत आहेत, तुकारामजी उत्तर देत आहेत. चला चला, सर्वजण उत्तर या ठिकाणी देत आहेत, आणि चला उत्तर सर्वजण या ठिकाणी देत आहात. चला पुढे जातोय आपण. 38 नंबरचा प्रश्न, आणि याचं उत्तर मित्रांनो नगोजी अंकोजो इवेला असं त्यांचं नाव आहे. थोडं नाव या ठिकाणी हार्ड आहे, पण लक्षात राहण्यासारखं आहे. चला पुढे जातोय. पुढे आपण जात असताना या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, कमेंटमध्ये तुम्ही भरपूर या ठिकाणी कमेंट सांगत आहात. विठ्ठलजी सांगतायत सी ऑप्शन आहे म्हणून, आणि बरोबर आहे. चला 39 नंबरचा प्रश्न, 39 नंबरचा प्रश्न या ठिकाणी मी पुढे घेऊन येतोय आपल्यासाठी. आणि जागतिक आरोग्य संघटना, आताच सांगितलं मी, ह्या दोन्हीही संघटना मित्रांनो या ठिकाणी करून घ्या.
मग ती WTO असेल, WHO असेल, मग IMF असेल किंवा अशा ICC असेल, या संघटना मित्रांनो याच्या अध्यक्ष कोण आहेत, संचालक कोण आहेत, बॉडीवरती कोण आहेत, या कुठे संघटना असतात, याच्यामध्ये समाविष्ट देश कोणकोणते आहेत, हे सर्व प्रश्न एकदा पाहून घ्या. बेसिक ज्यांचं झालेलं असेल त्यांना भरपूर सुंदर असा त्यांचा अभ्यास झालेला असतो, त्यांना हे माहीतच असतं. पण नवीन जे मुलं आहेत, जे उद्या परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांची पुढल्या महिन्यात परीक्षा आहे त्यांच्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे. WTO बालूजी सांगतायत की 1958 त्याची स्थापना झालेली आहे लंडनमध्ये. गुड, व्हेरी नाईस. चला पुढे जातोय आपण. आणि जागतिक आरोग्य संघटना 39 नंबरचा प्रश्न, आणि ते आहेत डॉक्टर टेड्रोस अनाधोम. चला, अनाधोम घेब्रेसस, खूप वेगळं नाव आहे. चला पुढे जातोय आपण. टेड्रोस असं लक्षात ठेवा. 39 नंबरचा ए पर्याय करेक्ट आहे. आशियाई विकास बँक ADB ही बँक 11वे अध्यक्ष मित्रांनो कोण आहेत? 11वे अध्यक्ष. चला, आणि 40 नंबरचा प्रश्न. 40 नंबरचा प्रश्न किरणजी उत्तर देत आहेत, मीनाक्षीजी उत्तर देत आहेत. चला पुढे जाऊयात आपण. सपनाजींनी उत्तर दिलेलं आहे. चला पुढे पुढे चला पुढे आपण. पुढचं उत्तर, याचं जे उत्तर आहे ते आहे बी उत्तर, मसातो कांडा. बी उत्तर आहे. बी उत्तर आहे, हे लक्षात घ्या. बी उत्तर आहे. भरपूर जणांना मुद्दाम हे प्रश्न अशा ह्याच्यासाठी घेतलेत की बऱ्याच जणांना हे नावं लक्षात येत नसतात आणि मग आपण चुकतो, आणि बऱ्याच जणांचं थोडं प्रॉब्लेम्स या ठिकाणी झालेले आहेत. चला पुढे जाऊयात आपण. पुढे पाहतोय पण या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न. आज 50 घेऊयात मित्रांनो, आणि उद्या आपण 51 नंबर पासून सुरू करूयात. चला, प्रेस क्लब ऑफ इंडिया मित्रांनो, याची जी प्रेस क्लब ऑफ इंडिया याच्या अध्यक्षा मित्रांनो, ज्यांची निवड अलीकडेच 2-4 दिवसापूर्वी झालेली आहे, डिसेंबर महिन्यात, अगदी अलीकडचा प्रश्न आपण उचललेला आहे, आणि हा लोकसत्ता पेपरला आलेली ही बातमी होती. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा मित्रांनो, पहिल्या महिला अध्यक्षा. मग सुशीला कार्की, सविता भंडारी, संगीता बरुआ, सुकन्या सोनवाल अशा या ठिकाणी पर्याय आपल्याला दिसत असतील. 41 नंबरचा प्रश्न. तर बरेच जणांचं उत्तर या ठिकाणी. राणीजी, खूप चांगला अभ्यास आहे तुमचा. स्वातीजी, आणि खूप सुंदर असा अभ्यास तुमचा आहे. विजयजी, विठ्ठलजी, सातको गेमरजी, उत्तर तुम्ही सर्वजणांनी दिलेलं आहे. चला, उत्तर या ठिकाणी तुम्ही देताय, आणि उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणि पुढे आपण या ठिकाणी तुमचं उत्तर आपण दिलेलं आहे. तुम्ही ते उत्तर आहे संगीता बरुआ पिशारोती. सगळ्यात महत्वाचं, पिशारोती असं त्यांचं नाव आहे. यांची 2-4 दिवसापूर्वीच नियुक्ती झाली होती. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा त्या आहेत. 42 नंबरचा प्रश्न. भारताचे मुख्य माहिती आयुक्त मित्रांनो, माहिती आयुक्त, माहिती आणि संसाधन खात्यामध्ये ते असतात, ते आयुक्त मित्रांनो, मुख्य आयुक्त विचारलेले आहेत. माहिती आणि प्रसारण असं ज्याला म्हटलं जातं. प्रेसच्या बाबतीतलं, न्यूजच्या बाबतीतलं, आणि रेडिओ केंद्र जे असतील त्यांच्या बाबतीतलं हे अतिशय महत्त्वाचं. संसदेमधली पूर्ण माहिती जी बाहेर येते ती पूर्ण माहिती यांच्या हातातून येत असते. ते असे माहिती आयुक्त मित्रांनो आपल्याला विचारलेले आहेत. माहिती आयुक्त मित्रांनो कोण, असा हा प्रश्न आहे. आणि ज्यांना चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असं म्हटलं जातं, यांची नियुक्ती मित्रांनो अलीकडे झालेली आहे. बऱ्याच जणांचं पर्याय या ठिकाणी करेक्ट आलेला आहे. आणि 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 चला 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 उत्तर द्या. राणीजी कट्टरमल आज तुमचं उत्तर आहे आलेलं आहे. रुपालीजी उत्तर आलेलं आहे. पीसफुल रोज असं ज्यांनी उत्तर दिलेलं आहे, खूप छान. बालू, उत्तर तुमचं आलेलं आहे पण चुकलेलं आहे. चला पुढे जाऊयात आपण. अमितजींनी उत्तर दिलेलं आहे. सर्वांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. श्रवरीजी उत्तर दिलेलं आहे, आणि करेक्ट उत्तर आहे तुमचं. तुम्ही जास्त पर्याय या ठिकाणी दिल्यामुळे मला वाटतं तुमचं बेसिक अभ्यास चांगला आहे. राजकुमार गोयल असं ते नाव आहे. 43 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. 43 नंबरचा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न आपल्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. इथून पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी कोल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक CMD मॅनेजिंग डायरेक्टर, कोल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मित्रांनो म्हणजे CEO कोण आहेत? व्यवस्थापकीय संचालक कोल इंडिया ही एक महत्वाची संस्था ज्याच्यामधून खूप सारा टॅक्स आपल्या भारताला मिळत असतो, इंडिया गव्हर्नमेंटला मिळत असतो. हे खूप महत्वाचं उत्पन्न इंडिया गव्हर्नमेंटचं आहे. कोल इंडियाचे CEO डी पर्याय दिसत नाही, तर चला डी पर्याय
43 नंबरचा प्रश्न अरुण कुमार सिंह, बी साईराम, सलीम अहमद आणि डी आहे शाश्वत शर्मा. 43 नंबरचा प्रश्न आणि चला उत्तर नसेल माहित मी देतोय. बरोबर, बऱ्याच जणांचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आणि बी साईराम हे ते उत्तर आहे. बी साईराम हे ते उत्तर आहे. 44 नंबरचा प्रश्न मित्रांनो, 44 नंबरचा प्रश्न आहे एअरटेल इंडिया. चला, एअरटेल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर, व्यवस्थापकीय संचालक अर्थात सीईओ कोण आहेत असं विचारलेलं आहे. ए पर्याय आहे शाश्वत शर्मा, सुनील कदम. बी पर्याय आहे, सी आहे रणजित पनाने आणि डी आहे शिव सुब्रमण्यम. 44 नंबरचा प्रश्न आणि ह्या नियुक्त्या अलीकडेच मित्रांनो हे येऊ शकतं, एअरटेल इंडिया येऊ शकतं, नावाजलेली कंपनी, प्रायव्हेट कंपनी असले तरी नाव येऊ शकतं आणि ते नाव आहे शाश्वत शर्मा. उत्तर देताय तुम्ही, वाव, थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. सातको गेमरजी, अश्विनीजी, विजयजी, खूप धन्यवाद. चला, उत्तर देताय तुम्ही, उत्तर देताय, खूप सुंदर उत्तर तुमच्या या ठिकाणी आलेले आहेत. चला पुढे आपण जातोय आणि पुढे आपण जात असताना प्रश्न घेतोय पुढचा या ठिकाणी 45 नंबरचा प्रश्न. मित्रांनो थोडे प्रश्न राहिलेले आहेत, अगदी थोडा वेळ मी तुमचा या ठिकाणी घेतोय. ONGC, चला ONGC मित्रांनो काय आहे ONGC? तर या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला ऑइल अँड नॅचरल गॅस, ऑइल अँड नॅचरल गॅस. तर ह्याचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष मित्रांनो कोण आहेत? 45 नंबरचा प्रश्न. पर्याय आपल्याला दिसतात बी साईराम, अरुण कुमार सिंह, सलील अहमद, राजन. 45 नंबरचा प्रश्न मित्रांनो आणि 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 एकदम फास्ट आपण जात आहोत. बऱ्याच जणांचं बी पर्यायावर बरेच जण थांबलेले आहेत. तर चला बी पर्याय आपण या ठिकाणी देत आहेत, परंतु खरं उत्तर याचं खरंच मित्रांनो बी हेच आहे. मला या ठिकाणी कमेंट करून सांगा. 45 आपलं प्रश्न झालेले आहेत. 45 पैकी आपले किती बरोबर आले, किती प्रश्न आपले बरोबर आले? कृपया या ठिकाणी कमेंट करून मला नक्की सांगा. तुमचा कट ऑफ काय होता? 45 पैकी किती बरोबर आले? कृपया 45 पैकी किती बरोबर आले मला कमेंट करून सांगावं, जेणेकरून आपल्याला स्वतःला समजेल की आपण कुठपर्यंत आहोत. चला सर्वांनी कमेंट करून सांगावं. राणीजी कमेंट करा, आशाजी कमेंट करा, स्वातीजी कमेंट करा. चला चला उत्तर हे आपलं श्रवरीजी आपलं लेक्चर 9:30ला सुरू होत असतं, दररोज 9:30ला सुरुवात होत असतं. स्वप्नीलजी या ठिकाणी, स्वप्नाली जी आहेत त्या 32 या ठिकाणी उत्तर देत आहेत. वा छान. स्वातीजी या ठिकाणी उत्तर देत आहेत, त्यानंतर 40 बरोबर आले. सातको गेमरजी तुमच्या 40 बरोबर आले, खूप चांगल्या या ठिकाणी अभ्यास करताय तुम्ही. अमितजी म्हणतात 32 या ठिकाणी आले. बेले हनुमान जी आहेत ते 42 प्रश्न माझे बरोबर आले असं म्हणतायत. वाव, व्हेरी नाईस. चला उत्तर द्या. हा पीडीएफ अमितजी पीडीएफ आपल्याला मिळते, ते आपलं पीडीएफ उद्या पीडीएफ येईल. आपण बाकीचे 50 प्रश्न जे आहेत 51 ते 100 असे प्रश्न मी या ठिकाणी वरील नियुक्त्या, महत्वाच्या नियुक्त्या 2025 मधल्या ह्या घेऊन आलेलो आहे आणि उद्या ते आपलं लेक्चर झालं की बरोबर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येईल. अमितजींचा 32 आलेला आहे. हरिओमजी यांचं 43 स्कोर आलेला आहे. अक्षरजीचं या ठिकाणी आशा नाव असेल बहुतेक आणि त्यांचं या ठिकाणी 37 आलेलं आहे. विजय पीडीएफ मिळणार आहे, चला कळायला असेल, पण केलेत करेक्ट खूप. ओके. राणीजी म्हणतायत की उत्तर मी बघितले नसतील कदाचित तुम्ही. अमितजी या ठिकाणी म्हणतायत खूप छान, थँक्यू. श्रीकांतजी हे पर्याय या ठिकाणी देत आहेत. चला ते मला असं सांगतायत की प्रश्नाकडे वळा सर. चला याचं उत्तर अरुण कुमार सिंह आहे 45चं आणि चंदूर या ठिकाणी चांदूरजी रोकडे या ठिकाणी म्हणतायत की माझे 41 प्रश्न बरोबर आलेले आहेत. चला किती प्रश्न तुमचे बरोबर आले 45 पैकी हे मला नक्की सांगा. 50 प्रश्न आज घेणार आहोत आणि पुढील आपण नंतर 51 ते 100 उद्या घेणार आहोत. चला पुढे जातोय. चला संदे न्यू जे आहेत, काय तुमचं नाव मला क्रिस्टमास आपलं नाव घेता येणार आणि तुमचं 44 प्रश्न. थँक्यू व्हेरी मच, गुड, व्हेरी नाईस स्कोअर. प्रकाशजी 25 आपला आलेला आहे. आपल्याला अभ्यासाची खूप गरज आहे, आपण अभ्यास करा आणि निश्चितच तुम्ही अभिजात मराठीचे सर्व लेक्चर पहा, तुमचा स्कोअर वाढेल. चला नेक्स्ट लगेच घेतो. स्नेहश शिंदे डी पर्याय. चला उत्तर 46 नंबरचा प्रश्न.
CBIC चे अध्यक्ष कोण? आता बरेच जणांना हा प्रश्न पडला असेल. आता हे सीबी काय आहे? CBIC सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस असतात, टॅक्स अप्रत्यक्ष कर ज्यांना म्हटलं जातं, ह्याचे नवीन अध्यक्ष मित्रांनो, हा अगदी करंटचा प्रश्न आहे. 1 डिसेंबर या दिवशी यांची अध्यक्षाची निवड झाली होती. अप्रत्यक्ष कर ज्याला म्हटलं जातं, 1 डिसेंबर या दिवशी ज्यांची नियुक्ती झाली होती 2025, असे ते व्यक्तिमत्व आहेत. 46 नंबरचा प्रश्न, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स ज्यांना म्हटलं जातं, ते नवीन अध्यक्ष मित्रांनो अमित खरे, सुजाता चतुर्वेदी, अजय कुमार की विवेक चतुर्वेदी. आणि खूप मनानं पर्याय आहे मित्रांनो, प्लीज कॉपी करू नका. बऱ्याच जणांचा डी हा पर्याय आलेला आहे. ठीक आहे, रॉंग झालं माझं. ओके, चला नाही आपण पाहूयात ना काय आहे हे 46 नंबरचा प्रश्न. 46 नंबरचा प्रश्नाचं उत्तर मी आणखी सांगितलं नाही, लक्षात घ्या बांधवांनो, आणखी मी सांगितलं नाही. हरिओमजींचं उत्तर हे आलेलं आहे. बऱ्याच जणांनी डी हा पर्याय दिलेला आहे. चला, बऱ्याच जणांनी डी हा पर्याय दिलेला आहे. आपण पाहतोय शिंदेजी, आपलं सी उत्तर या ठिकाणी आपण दिलेलं आहे. चला, खूप हा असा हार्ड पर्याय, आणि ह्याचं नाव पण लिहून घ्या मित्रांनो, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस, अप्रत्यक्ष कर. अर्थशास्त्रामध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये विचारला जाणारा प्रश्न येऊ शकतो. एकदम करंटचा प्रश्न आहे. 1 डिसेंबर 2025 ला यांची नियुक्ती झाली होती, अप्रत्यक्ष कर म्हणतात, आणि तो पर्याय आहे मित्रांनो विवेक चतुर्वेदी असं ते नाव आहे. ए नंबरचा पर्याय बरोबर आहे. ए नंबरचा पर्याय बरोबर आहे. चला बालू, थँक्यू बालूजी. लर्न स्टॉक मार्केट, थँक्यू. चला पुढे जातोय आपण. 47 नंबरचा प्रश्न, 47 नंबरचा प्रश्न, BWF ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्ष कोण आहेत? 47 नंबरचा प्रश्न, वुमन फेडरल असं म्हणतात, भारतीय वुमन फेडरल ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्ष मित्रांनो कोणाची निवड झालेली आहे? चला, हा यांची निवड अगोदरच झालेली आहे आणि त्यांचा कार्यकाळ पुढे वाढवलेला आहे. त्यांचा 2026 ला त्यांचा कार्यकाळ संपत होता आणि त्यांचा कार्यकाळ या ठिकाणी वाढवून त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. 2029 पर्यंत त्यांचा कार्यकाळ ठेवलेला आलेला आहे आणि त्या आहेत 47 नंबरचा प्रश्न. चला, उत्तर आपण देत आहेत. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. उत्तर खूप सुंदर दिलेलं आहे. लर्न स्टॉक मार्केट यांनी उत्तर दिलेलं आहे, वैजनाथजींनी उत्तर दिलेलं आहे, हरिओमजी उत्तर देत आहेत. सगळ्यांचंच नाव या ठिकाणी मी घेतोय आणि खूप जबरदस्त या ठिकाणी तुमचा अभ्यास आहे. गुड, व्हेरी नाईस बालूजी, थँक्यू व्हेरी मच. चला, बरोबर आहे, PV सिंधू असं त्यांचं नाव आहे. चला पुढे जाऊयात आपण. 48 नंबरचा प्रश्न आणि 2 प्रश्न आधी राहिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहताय बरोबर 10:30 ला आपलं लेक्चर संपणार आहे आणि बरोबर 50 प्रश्न आपण आज घेऊन आलेलो होतो. 50 प्रश्न एवढ्या स्पीडने जर घेतले तर आपले नक्कीच संपेल. इस्रायलच्या मोसाद संस्थेचे नवे प्रमुख मित्रांनो कोण आहेत? इस्रायलची मोसाद संस्था आहे आणि त्या मोसादचे सगळ्यात महत्वाची ही संस्था आहे, ज्याचा आपण खूप महत्वाचं आपल्या न्यूज पेपरमध्ये, न्यूज चॅनलमध्ये ही नाव पाहिलं असेल, अशी ही मोसाद संस्था. आणि 48 नंबरचा प्रश्न, 48 नंबरचा प्रश्न मित्रांनो, आणि ह्याचे जे नवे प्रमुख आहेत, मुद्दाम हा प्रश्न घेतला, करंटचा आहे, आणि हा मोसादचे जे प्रमुख आहेत ते आहेत मेजर रोमन गोपमन, मेजर जनरल रोमन गोपमन. बऱ्याच जणांनी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. मोसाद म्हणजे, आता मोसाद म्हणजे आपण त्यावर बोलूत एक वेळेस. चला पुढे जाऊयात आपण. 49 नंबरचा प्रश्न, भारतातील संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक कोण आहेत? टाइम आपला संपत आहे. डोंट नो बट ये ओके, बालूजी उत्तर या ठिकाणी देतात. भारतातले संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक, आपण यांचं नाव पाहिलंच असेल पेपरमध्ये, आणि हे आहेत स्टेफन फ्रिझनर, स्टेफन फ्रिझनर. चला, थोडे हार्ड लेवलचे प्रश्न. शेवटचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्नाकडे मी जात आहे. स्कोअर आपला खूप छान आलेला आहे. पुढे जातोय आणि 10:30 वाजतायत. आपलं लेक्चर या ठिकाणी आपण बंद करतोय, परंतु आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की भेट द्या आणि त्याची लिंक थोड्याच वेळात या ठिकाणी येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा प्रश्न कसे वाटतात याबाबत कमेंट करा. कशा पद्धतीचे प्रश्न आणखी आपल्याला काही. CISF चे नवे महासंचालक. आता CISF म्हणजे काय, हाही महत्वाचा या ठिकाणी तुम्हाला पडलेला प्रश्न असेल. CIF म्हणजे काय, तर सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी जो फोर्स असतो, इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स, औद्योगिक सेवा दल असतं हे.
तर चला, याचं उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. बरेच जण उत्तर देतात. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. आणि उत्तर तुम्ही देतायत राजविंदर सिंग भाटी हे उत्तर, आणि करेक्ट उत्तर आहे. 50 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आपलं PDF आपल्याला भेटतंय. आणि खरंच एकदा लाईक करा, मनातून एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा.